उडान साहेब, पाच मिनिट. चला संपवा. उडान साहेब कंप्लीट करा, टाइम चालू झाला तुमचा. अध्यक्ष महोदय, हो, आता दोन तीन मिनिटात संपू सगळं. उडान साहेब अध्यक्ष आपण चालू महोदय, करा. 293च्या काय? प्रस्तावावर चर्चा करताना ग्रामीण महाराष्ट्राशी संबंधित 4 मुद्द्यांवर मी आपले लक्ष वेधू इच्छितो. अध्यक्ष महोदय, 2014 साली अमीन भाई, निवडणुकीमध्ये आपण धनगर समाजाला आश्वासन दिलं होतं की पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर समाजाचं आरक्षण आपण मंजूर करणार. 12 वर्ष झाली तरी सुद्धा हा प्रस्ताव प्रलंबित आहे. माननीय दीपकजी बोराडे यांनी 17 सप्टेंबर 2024ला जालना येथे 16 दिवसाचं उपोषण केलं होतं. त्यानंतर 21 जानेवारी 2024ला आझाद मैदान येथे त्यांनी आंदोलन केलं आणि 16 मार्च 2026 पासून ते परत आझाद मैदान येथे आमरण उपोषणाला बसलेले आहेत. अस्तित्वात असणाऱ्या अनुसूचित जमातीच्या आरक्षणाला धक्का न लावता धनगर समाजात अनुसूचित जमातीमध्ये आरक्षण द्यावे ही त्यांची न्याय मागणी आहे. महाराष्ट्रामध्ये आपण हैदराबाद गॅझेट लागू केलेलं आहे. हैदराबाद गॅझेटनुसार बंजारा समाजाचा उल्लेख अनुसूचित जमातीमध्ये होतो. अस्तित्वात असणाऱ्या अनुसूचित जमातीच्या आरक्षणाला धक्का न लावता बंजारा समाजाला सुद्धा अनुसूचित जमातीमधून आरक्षण द्यावं ही त्यांची न्याय्य मागणी आहे. अध्यक्ष महोदय, 2014 साली आपण मुस्लिम समाजाला 5% नोकरी आणि शिक्षणामध्ये आरक्षण दिलं होतं, परंतु माननीय उच्च न्यायालयानं नोकरीतलं आरक्षण रद्द केलं आणि शिक्षणातील आरक्षण चालू ठेवले. 2014 ते 2026 या 12 वर्षामध्ये या अध्यादेशाचं रूपांतर आपण कायद्यात केलं नाही आणि शेवटी फेब्रुवारी 2026मध्ये मुस्लिम समाजाला दिलेलं 5% आरक्षण रद्द करण्यात आलं. अध्यक्ष महोदय, मुस्लिम समाजात सुद्धा सामाजिक, शैक्षणिक, आर्थिकदृष्ट्या मागासलेला फार मोठा वर्ग आहे. विधिमंडळाच्या आणि कायद्याच्या ज्या काही अडचणी असतील त्या दूर करून पुन्हा एकदा मुस्लिम समाजाला आरक्षण परत देण्यात यावं. तिन्ही समाजामध्ये खूप असंतोष आहे. या सर्वांच्या आरक्षणाबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा अशी मी आपल्यामार्फत सरकारला विनंती करतो. राज्यामध्ये हजारो शेतकऱ्यांची कृषी यांत्रिकीकरण उपअभियान व राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत महा-DPT पोर्टलवर लॉटरीद्वारे निवड झालेली आहे. परंतु महा-DPT पोर्टलवर पूर्वसंमती देण्याचं टॅब सध्या बंद करण्यात आलेलं आहे. त्यामुळे पात्र होऊनही पूर्वसंमती देता न आल्यामुळे शेतकऱ्यांना पुढील यंत्र खरेदी करता येत नाही, त्यांना अनुदान मिळत नाही. ही टॅब का बंद केली व किती काळासाठी बंद केली हा संभ्रम शेतकऱ्यांच्या मनामध्ये आहे. हा टॅब लवकरात लवकर चालू करणं ही मागणी शेतकऱ्यांची आहे. घरकुलामध्ये पूर्वी आपण SNA म्हणजे स्टेट नोडल एजन्सीच्या प्रणालीद्वारे बिलांचे निधी वितरित करत होतो आणि या पद्धतीनं हे फार जलद गतीनं होत होतं. परंतु आता RBI SNA स्पर्श या प्रणालीद्वारे थेट वितरण करण्यात येते आणि या प्रणालीमध्ये जवळपास 30 दिवसाचा कालावधी लागतो आणि हा विलंब टाळण्यासाठी एक सिंगल विंडो ट्रॅक सिस्टीमचं मेकॅनिझम तयार करणं हे आवश्यक आहे. शेवटचा मुद्दा अध्यक्ष महोदय, 19 मार्च 2026 रोजी जालना जिल्ह्यामध्ये अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली आणि त्यामुळे जिल्ह्यामधील मोसंबी, टरबूज, कांदा, आंबा, झेंडू, हरभरा, मिरची, गहू या पिकांचं फार मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे. त्यांना तात्काळ मदत करण्याची आवश्यकता आहे. या सर्व विषयांवर मंत्री महोदयांनी उत्तर द्यावं. धन्यवाद.